वळूया पुढील राजकीय बातमीकडे। भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांची पुण्यात आज बंद दाराआड चर्चा झाली। भेट झाल्यामुळे राजकीय चर्चांना आता मात्र उधाण आलेले आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये झालेल्या या भेटीत विधानसभेबाबत साखर पेरणी झाली की खरंच कारखानदारीवर चर्चा झाली। हर्षवर्धन पाटील तुतारी हातात घेणार की फडणवीस उमेदवारीबाबत आपला शब्द पाळणार, त्याचाच आढावा घेऊया या रिपोर्टमधून। साखरेवर भेट की विधानसभा थेट? पवार पाटलांच्या भेटीमागे काय? शब्द पाळणार की तुतारी फुंकणार? विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी महायुतीचे मोहरे गळाला लावायला सुरुवात केली। तुतारी फुंकण्याची चर्चा सुरू असतानाच फडणवीसांचे निकटवर्तीय भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली। त्यामुळे भाजपमधल्या अनेकांच्या भुवया तर उंचावल्या आहेतच, मात्र राजकीय विश्वात चर्चांना आणखीनच उधाण आलं। कारण पवारांसोबतची भेट राजकीय नसल्याचं सांगतानाच हर्षवर्धन पाटलांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना इंदापूरची जागा सोडण्याच्या आश्वासनाचीही आठवण करून दिली। बंद आडती चर्चेच्या संदर्भातला काही प्रोटोकॉल असतो तो सांगायचा नसतो। त्यात असं ठरलं होतं की अजितदादा असं म्हणाले होते आणि ते भाषणात पण म्हणाले आल्यानंतर की देवेंद्र फडणवीस इंदापूर तालुक्याच्या संदर्भातला जो निर्णय घेतील तर तो निर्णय मी मान्य करेल। आणि मलाही देवेंद्र फडणवीस साहेब असे म्हणले की मी हा संदर्भातला निर्णय घेईल। त्यामुळे आता आम्ही वाट बघतोय की फडणवीस साहेब या संदर्भातला काय निर्णय घेतात। महायुतीत ज्यांचा विद्यमान आमदार त्यांना ती जागा असं सूत्र ठरल्याची चर्चा आहे। त्यामुळे इंदापूरमधून दादांच्या पक्षाचे दत्तात्रय भरणे विद्यमान आमदार असल्यानं त्यांचाच दावा मजबूत असल्याचं मानलं जातं। लोकसभेत अजित पवारांना मदत केल्यास विधानसभेत हर्षवर्धन पाटलांना मदत अशी डील झाल्याचं बोललं जात आहे। मात्र लोकसभेत इंदापूरमधून सुनेत्रा पवारांऐवजी सुप्रिया सुळेंना लीड मिळालं। त्यामुळे अजित पवार शब्द पाळतील का याबाबत हर्षवर्धन पाटील साशंक आहेत आणि हीच संधी साधण्याच्या तयारीत शरद पवारांची राष्ट्रवादी आहे। त्यामुळेच सुळेंनीही तसे संकेत दिले होते। माझ्या कानावर काय आलेलं नाही, मी कालच इंदापूरला होते, असं माझ्या काही कानावर आलेलं नाही। पण भाऊ हे खूप मोठे राज्याचे नेते आहेत आणि योग्य तो निर्णय भाऊ नक्कीच घेतील जो राज्याच्या हिताचा असेल। स्थानिक पातळीवरील निधी आणि विकास कामांच्या श्रेयावरून अजित पवारांकडून इंदापूरमध्ये काटशहाचं राजकारण केलं जात असल्याची तक्रार अनेकदा हर्षवर्धन पाटलांनी जाहीररित्या केली। त्यामुळेच या अस्वस्थतेचा फायदा उचलण्यात पवार यशस्वी होणार की हर्षवर्धन पाटलांना इंदापूरची जागा देण्यात फडणवीसांना यश येणार यावर आता हर्षवर्धन पाटलांची राजकीय दिशा ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।